असाध्य पाठदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी कोणते व्यायाम किंवा स्ट्रेचेस उत्तम आहेत? हे बघा, कल्पना करा की आपण आपल्या खालच्या पाठदुखीसाठी हे स्ट्रेचेस करत आहात. विचार करा की काय होणार. यामुळे परिस्थिती आणखी खालावू शकते का? कारण सर्वच पाठदुखीचे प्रकार एकाच कारणाने होत नाहीत. आपल्या मित्राच्या पाठदुखीचे कारणच तुम्हाला लागू पडणार असं नाही आहे. त्यामुळे त्याचाच व्यायाम तुम्हा दोघांना लागू पडेल असं कसं होऊ शकतं? या व्हिडिओमध्ये मुख्य लक्ष आहे आपल्या विशिष्ट दुखण्यासाठी उत्तम स्ट्रेच दाखवणे. हा एक प्रकारे एक उत्तम प्लॅन अनुसरण करणे आहे आणि जेणेकरून तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळणार आहे. आपण यूट्यूबवर अनेक स्ट्रेचिंग व्हिडिओ बघितले असतील, पण असं आहे की हे सांगत नाहीत की सर्व प्रकारची पाठदुखी सारखी नसते. त्यामुळे एका प्रकाराने सगळ्यांनाच बरं वाटेल असं नाही. चला हे उदाहरण बघूया. जर आपले दुखणे काही डिस्क बल्ज सारख्या प्रकारामुळे असेल तर आपला उपचार सुद्धा वेगळा असला पाहिजे. तर विशिष्ट प्रकारच्या दुखण्यासाठी स्ट्रेचेस सुद्धा विशिष्टच असावे, बरोबर की नाही? आज आपण 10 मिनिटांचे योगासन अभ्यास करू की जे खालील पाठदुखीसाठी आणि अकडलेल्या अवयवांसाठी आरामदायी असतील. त्यामुळे हळूवार सरळ प्रकार असतील जे ताण कमी करतील. सर्वात आधी पाठीवर झोपा आणि आपले पाय मॅटवर ठेवा. गुडघे बरोबर आणि हात आपल्या ओटीपोटावर ठेवा. शांत व्हा आणि मोठे गंभीर श्वास घ्या आणि पोटाचे उठणे आणि खाली जाणे ह्याच्याकडे लक्ष द्या. एक सरळ मुद्रेपासून सुरू करूया. आपला उजवा गुडघा हातात धरून छातीवर आणा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला एका बाजूकडे न्या. यामुळे बरगड्यांवर थोडा ताण जाणवेल. लांब श्वास घ्या आणि रिलॅक्स व्हा. आता डावा गुडघा घ्या, त्याला सुद्धा छातीवर घेता हळूहळू बाजूला न्या. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स व्हा. आता हॅपी बेबी पोज घ्या. आपले गुडघे काखेखाली न्या. हळुवारपणे मागे पुढे व्हा. असे 4 ते 5 मिनिटे करा आणि रिलॅक्स व्हा. आता आपण टेबल टॉप स्थिती करणार. कॅट काऊ स्ट्रेचेससाठी आपल्या हातांनी आणि गुडघ्यांनी टेबल टॉप पोझिशन तयार करा. हे सुनिश्चित करा की आपले मनगट सरळ खांद्यांच्या खाली आहेत आणि आपले गुडघे नितंबाच्या खाली आहेत. आता आपण जेव्हा आपले पोट मॅटच्या दिशेने ठेवता तेव्हा श्वास घ्या. आपली छाती आणि हनुवटी वर न्या आणि त्यांना जराशे खेचा. आता पाठीला थोडे धनुष्य बाणासारखे वळवा. हे 10 वेळा करा आणि मग पुन्हा बालासनात हॅपी बेबी पोजमध्ये रिलॅक्स करा. आता नेक्स्ट आहे उत्थित त्रिकोणासन. आपण बघूया. आपल्या पायात व्यवस्थित अंतर ठेवून उभे राहा. विरुद्ध हाताने पायाला स्पर्श करा आणि त्यावेळेस दुसरा हात वर असू द्या. या आसनामुळे मेरुदंड मजबूत होण्यास मदत मिळते. आता बटरफ्लाय पोज सोबत हे पूर्ण करा. हळूच मांडी घालून पुढे जा. दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स व्हा. दोन्ही मांड्यांना या प्रकारे हलवा.